आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर शहरात डेंग्यू, मलेरिया आणि हत्तीरोगासारख्या कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अमरावती महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. साथरोग नियंत्रण अधिकारी डॉक्टर रुपेश खडसे यांनी नुकताच या मोहिमेचा आढावा घेतला. प्रत्येक आरोग्य सेविकेला 5 आणि आशा वर्करला किमान 1 ते 3 गप्पी मासे पैदास केंद्र आपल्या कार्यक्षेत्रात तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. साचलेल्या पाण्यात हे मासे सोडून डास उत्पत्ती रोखली जाणार आहे. प्रत्येक ओपीडी मध्ये 15% संशयित रुग्णांचे रक्त नमुने घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. विशेषतः मजूर, गरोदर महिला आणि शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीवर भर दिला जाणार आहे. आरोग्य सेवकांनी आपल्या कार्यक्षेत्रातील हाय रिस्क परिसराचे नकाशे तयार करून दर 15 दिवसांनी पाण्याचे नमुने तपासण्याचे आदेश दिले आहेत. हत्तीरोग असलेल्या रुग्णांची नोंदणी करून त्यांना ऑनलाईन स्वावलंबन कार्ड मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. या बैठकीला वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर विशाल काळे आणि जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर शरद जोगी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक शेख हैदर अली, शशिकांत जयस्वाल यांच्यासह 13 नागरी आरोग्य केंद्रांचे कर्मचारी उपस्थित होते. येत्या 25 एप्रिल रोजी जागतिक मलेरिया दिन देखील उत्साहात साजरा करण्याचे नियोजन यावेळी करण्यात आले. शोएब खान, विदर्भ न्यूज, अमरावती. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि विजिलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, विजिलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।